श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. भाग 13. व्यक्तिदर्शन. सगुण स्वरूप. श्री महाराजांची उंची सुमारे 5.5 फूट असून त्यांचे वजन जवळजवळ 150 पौंड होते. त्यांचा बांधा मध्यम प्रकारचा असून त्यांचे अवयव घट्ट व भरलेले होते. त्यांचा रंग गोरा खरा, पण त्यात थोडी पिवळसर झाक होती. रुंद चेहरेपट्टी, भव्य कपाळ, सरळ नाक, मोठा जबडा, भरलेली मान, मोकळी जिवणी, तुटका कान, सरळ व पांढरे शुभ्र दात आणि भुवयांच्या खाली लकलकणारे चमकदार डोळे अशी त्यांच्या उत्तमांगाची ठेवण होती. त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे. वयाच्या 45 वर्षापर्यंत त्यांचे शरीर सडसडीत होते, पण ते हाडकुळे कधीच नव्हते. गोंदवल्यास येऊन स्थिर वसती केल्यानंतर थोडेसे पोट सुटले. आजोबा व आजी त्यांना गणपती म्हणून हाक मारीत आणि वडील व आई गणू म्हणून हाक मारीत. मित्र व गावचे लोक त्यांना गणूबुवा म्हणत. उत्तर भारतात लोक त्यांना दख्खन के महाराज असे म्हणत. सर्व शिष्यमंडळी त्यांना महाराज म्हणत. श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत आणि ते स्वतः ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशी आपली सही करीत. कपडे. श्री महाराज 24 तास लंगोटी घालीत. कमरेला कधी जाड गोफ असे, कधी जाड दोरी असे, पण कधी लंगोटीचाच अर्धा भाग कमरेला बांधून बाकीची लंगोटी घालीत. ते बहुधा उघडेच असत, पण पुष्कळ वेळा कफनी, टोपी, फरगुल किंवा छाटी देखील घालीत. कमरेला केव्हा केव्हा ते पितांबर, धोतर किंवा उपरणे गुंडाळीत. बऱ्याच वेळा ते डोक्याला रुमाल अथवा उपरणे किंवा पंचा बांधीत. त्यांच्या पायात बहुतेक 24 तास खडावा असायचा. पुष्कळ वेळा ते हातात रुमाल ठेवीत. रामासमोर एक कोच ठेवलेला असे. अजून तो तसाच ठेवलेला आहे. त्यावर ठेवलेल्या तक्क्याला ते टेकून बसत. वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे कपडे सांभाळीत. सर्वसामान्य वागणे. श्री महाराजांची दिनचर्या सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे होती. ते 5:30-6 वाजता उठत. शौचमुखमार्जन आटोपून ते श्रीरामरायाचे दर्शन घेत. नंतर सिंहासनावर बसून ते मंडळींना भेटत. त्यावेळी आज रामाला नैवेद्य काय करायचा या प्रश्नापासून तो हे जग का व कसे उत्पन्न झाले या प्रश्नापर्यंत बोलणे चाले. कधी कधी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास ते निरूपणाला बसत. नाथ भागवतातली एखादी ओबी घेऊन तीवर 1.5-2 तास निरूपण होई. त्यानंतर ते कधी मंदिरात ऊन पाण्याने तर कधी ओढ्यावर गार पाण्याने स्नान करीत. पुढे गंध व मुद्रा लावून संध्या होई. इतके होईपर्यंत 12 वाजून जात. नंतर रामाला नैवेद्य होऊन सर्वांच्या बरोबर त्यांचे जेवण होई. जेवण झाल्यावर श्री महाराज थोडी विश्रांती घेत. दुपारी 3:30-4 वाजता मंदिरात पोथीचे वाचन असे. त्यानंतर कधी कधी ते शेताकडे जात.
किंवा नुसतेच जरा बाहेर जाऊन येत. पुढे फराळ, भजन व आरती होत. तोपर्यंत रात्रीचे 11-11:30 वाजत. त्यानंतर कोणास काही खाजगी बोलावयाचे असल्यास त्यात वेळ जाई. हे सर्व संपून सगळी मंडळी झोपल्यावर रात्री 12-12:30 श्री महाराज स्वतः निजण्यास जात. पण येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे जरूर आहे की इतका सगळा दिनक्रम वर्षातून काही थोडे व मोजके दिवसच होत असे. याचे साधे व स्पष्ट कारण असे होते की त्यांच्याबरोबर गोंदवल्यास नेहमी 400-500 माणसे असल्यामुळे रोज काहीतरी नवीन भानगड उत्पन्न होत असे. आज कोणाचे मूल फार आजारी आहे तर उद्या कोणाचा सासरा गेला, कोणा सासवासुनांचे भांडण झाले तर कोणाची शिवीगाळ झाली, कोणाचे दागिने हरवले तर कोणाचे कपडे चोरीला गेले, कोणाच्या मुलीचे लग्न जुळलेले मोडले तर कोणाच्या मुलाला वेड लागले, कोणाच्या व्यापारात नुकसान झाले तर कोणाला नोकरीवरून कमी केले, कोणी रुसून अन्न सोडले तर कोणी देव भेटत नाही म्हणून डोके फोडून घेतले. ही व या प्रकारची अनेक लचांडे रोज उत्पन्न होत असून ती सगळी शेवटी श्री महाराजांच्याकडे यायची व त्यांनी त्याचा निकाल लावायचा. म्हणून त्यांची दिनचर्या ठरलेली नसे. कोणत्या दिवशी केव्हा काय लचांड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळे तिकडे श्री महाराजांचा किती वेळ जाईल हे कोणासच सांगता येत नसे. पुष्कळ वेळा ते स्वतः नवी झेंगटी उत्पन्न करीत आणि मग ती निस्तरण्यात बराच वेळ जाई. अर्थात असे करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असे. म्हणून एका दृष्टीने श्री महाराज दिवस कसा घालवीत हे सांगणे अगदी सोपे आहे, पण दुसऱ्या दृष्टीने ते सांगणे फार कठीण आहे. एक गोष्ट मात्र खरी की सकाळी उठल्यापासून तो रात्री अंथरुणावर पडेपर्यंत नव्हे 24 तास श्री महाराजांना फुरसतीचा स्वस्थपणा कधी नसे. कारण रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते. सवयी व आवडीनिवडी. श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते. मुळीच पोहता न येणाऱ्या माणसाला बरोबर घेऊन ते गंगेतून या तीरापासून पलीकडल्या तीरावर सहज जात. उताणे पडून पाण्यावर ते सहज तरंगत असत. घोड्यावर बसण्याची कला त्यांना फार चांगली येत होती. कसल्याही वात्रट किंवा मुरदाड घोड्याला ते नरम आणीत. पूर्ववयात इंदूरला असताना पागेकडील कोणत्याही घोड्यावर बसण्याची परवानगी शिवाजीरावांनी त्यांना देऊन ठेवली होती. लहर लागली म्हणजे ते बरेच वेळा एखाद्या चांगल्या घोड्याला पळवून आणीत. त्या जनावराला एकदा त्यांचा स्पर्श झाला की ते त्यांना वश होई. इतकेच नव्हे तर ते त्यांच्यावर अतिप्रेम करू लागे. इंदूरहून निघताना प्रेमाने श्री महाराजांनी शिवाजीरावांचा निरोप घेतला व ते तसेच पागेत गेले. तेथे त्यांच्या आवडीचा एक पांढरा अरबी घोडा होता. त्याच्या पाठीवर थाप मारून श्री महाराज बोलले, बेटा, मी आता इंदूर सोडतो, बरे का? हे शब्द ऐकून त्या घोड्याच्या डोळ्यांना पाणी आले व तो त्यांचे अंग चाटू लागला. श्री महाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार निष्णात होते. वयाच्या 60-65व्या वर्षी देखील ते पळू लागले तर त्यांच्याबरोबर धावणे कठीण जाई. सूर्यनमस्कार व दंड ते चांगले काढीत आणि खो खो, आट्यापाट्या वगैरे खेळ हौसेने व चांगले खेळत. त्यांचे चालणे भरभर असे व शरीर भरदार असल्याने त्यांचे चालणे मोठे ऐटबाज दिसे.
वय झाल्यामुळे पुढे पोट सुटले तरी त्यांचा चटपटीतपणा व चपळपणा कायम होता. वयाच्या 62व्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून 100-125 दगडी पायऱ्यांचा घाट ते चटचट चढत किंवा उतरत. त्यांच्या राहणीची ढब गरिबीची होती, पण तिच्यामध्ये दैन्यपणा नव्हता. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा त्यांच्यावर परिणाम होत नसे. त्यांच्या शरीराच्या व श्रमाच्या मानाने त्यांचे खाणे फार थोडे होते. त्यांना गोडाचा कंटाळा असून बाजरीची भाकरी व पिठले किंवा तिखट आमटी असले जाडे भरडे अन्न त्यांना जास्त आवडे. पूर्वायुष्यात एकाकी फिरत असताना ते भिक्षा मागून आणलेले पीठ नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याबरोबर गिळायचे. कधी कधी त्याचे पानगे भाजून ते खायचे. कधी जंगलामध्ये जी फळे मिळतील ती खाऊन त्यांनी दिवस काढावयाचा. लोकसंग्रह सुरू झाल्यावर मंडळी देवाला जो नैवेद्य करीत त्यातले थोडेसे आपण खात. जेवण फक्त 2 वेळा होई. पहिले दुपारी 12-1 वाजता व दुसरे रात्री सर्वांचे झाल्यावर 9-9:30 वाजता. उरल्या मंडळींबरोबर बाजरीची भाकरी, पिठले, आमटी, डाळिंब्याची उसळ आणि आंबट पण घट्ट दही हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते. कपाळी केशरी गंध व मध्ये काळी रेघ आणि कपाळावर मुद्रा ते लावीत असत. बसताना बहुतेक अर्धपद्मासन घालून ते बसत. वय झाल्यावर वाचण्यासाठी ते चष्मा लावीत. स्वच्छ व वळणदार अक्षराची त्यांना फार आवड होती आणि त्यांचे स्वतःचे अक्षर फार सुबक व वळणदार होते. मोठ्याने स्पष्ट व अर्थ समजून वाचणाऱ्याची त्यांना मोठी आवड असे. विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये असे ते वारंवार सांगत. त्यांना लहान मुले विशेष आवडत. ते मुलात खेळत व त्यांच्या मनाप्रमाणे वागत. श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे त्याने आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला त्यांना घेऊन येण्यास पाठवावे आणि त्यांनी आढेवेढे न घेता जावे. हे गोंदवल्यास नेहमी पाहावयास सापडे. जशी लहान मुलांची तशीच कवितेची व गोड गळ्याच्या गायनाची त्यांना आवड होती. ते स्वतः कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकतेने परामर्श घेत. तसेच ते बसल्या बसल्या मारुतीरायाचे सुंदर चित्र काढीत. श्री महाराजांना स्वाभाविक आवड भजनाची, देवाच्या गोष्टींची, नामस्मरणाची व एकांताची होती. तरी प्रापंचिक लोकांचा व त्यांच्या सगळ्या चऱ्हाटाचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. स्वभावतः त्यांना विद्वान माणसापेक्षा अडाणी मनुष्य आवडे, श्रीमंतापेक्षा गरीब मनुष्य आवडे आणि शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे. नवरा बायकोमध्ये, आईबाप व मुलांच्या मध्ये, भाऊ बहिणींच्या मध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत. प्रपंचामध्ये का होईना पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे असे ते नेहमी सांगत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.